बातमी ती म्हणजे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीचा निकाल हा 4 जून रोजी लागणार आहे आणि त्यामुळे 10 जूनला सुरू होणारं अधिवेशन आता पुढे जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। तर आत्ताची आपण सगळ्यात महत्त्वाची बातमी पाहतोय। देशभरामध्ये लोकसभा निवडणुका पार पडतात, तर राज्यातला 5वा आणि शेवटचा टप्पा जो लोकसभा निवडणुकीचा होता तो नुकताच 20 तारखेला पार पडलेला आहे आणि येत्या 4 जून रोजी या लोकसभेचे निकाल लागणार आहेत। मात्र 10 तारखेला पावसाळी अधिवेशन सुरू होणार होतं, तर 4 जूनला निकाल लागणार आहे, त्यामुळे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता आहे। याविषयीचे अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार उपनवार यांच्याकडनं। तुषार, नेमकी काय माहिती मिळते? पावसाळी अधिवेशन पुढे ढकललं जाण्याची शक्यता वर्तवली जाते। मनाली, आपण जर पाहिलं तर सध्या संपूर्ण देशभर आपल्याला लोकसभेचा रणसंग्राम सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। राज्यातले 5 टप्पे पूर्ण झालेले आहेत आणि हिवाळी अधिवेशन 10 जूनला होणार होतं। मात्र आता ते हिवाळी अधिवेशन आपल्याला 10 जूनच्या ऐवजी 16 जून पर्यंत होण्याची शक्यता आहे। या संदर्भात कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल आणि त्यानंतर तारीख ठरवली जाणार आहे, कारण की 4 जूनला लोकसभेचा अंतिम निकाल येणार आहे आणि 4 जूनला अंतिम निकाल आल्यानंतर या ठिकाणी स्वतः पहिल्यांदा पंतप्रधान शपथ घेतील आणि त्यानंतर या ठिकाणी मंत्रिमंडळ आपल्याला बसताना पाहायला मिळेल। त्यामुळे राज्याचं अधिवेशन हे पुढे घेतलं जावं अशी मागणी होती आणि ते अधिवेशन आपल्याला जी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली त्यानुसार आता ते 16 जून पर्यंत लांबण्याची दाट शक्यता आहे। मात्र सुरुवातीला कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल आणि त्यामध्ये अंतिम तारीख आपल्याला निश्चित होताना पाहायला मिळणार आहे। धन्यवाद तुषार या सविस्तर माहितीसाठी।